विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मनोज जरांगे पाटलांनी जिथे जिथे विरोध केला, ज्या ठिकाणी उमेदवार पाडू असे सांगितले, त्या ठिकाणी विक्रमी मतांनी आमदार निवडून आले आहेत, अशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला। सर्व मतदार बंधू भगिनींचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो आणि त्यामध्ये विशेष करून माझ्या ओबीसी, विजयंती, एससी एसटी, मायनॉरिटी, एसबीसी प्रवर्गातल्या सर्व बांधवांचं मी विशेष करून आभार मानतो। कारण निवडणुकीच्या अगोदर वेळोवेळी या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना मी आव्हान केलेलं होतं की जिथं आम्ही उमेदवार दिलेले आहेत ओबीसींचे, त्या उमेदवारांव्यतिरिक्त उर्वरित ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मतदान करावं असं मी अनेक प्रेसमधून या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलेलं होतं आणि त्याचा परिणाम या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं ओबीसी, विजयंती, एसबीसी म्हणजे व्यवस्थेमधल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन भरभरून मतदान केलेलं आहे। त्या सर्व ओबीसी बांधवांचं, त्या सर्व एससी एसटी प्रवर्गातल्या बांधवांचं मी विशेष आभार व्यक्त करण्यासाठी आज मी प्रेस घेतलेली आहे। आणि खरं तर ही आपली एक पायरी किंवा एक लढा आपण यशस्वी केलेला आहे, परंतु खरी लढाई आता इथून पुढे आपल्याला लढायची आहे। कारण आता जो कोणी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा होईल त्यांच्या समोर आपली एक मागणी असेल की पंचायत राजचं आरक्षण ओबीसीचं कधी सस्टेन होणार आहे, न्यायालय त्याच्यावरती कधी सुनावण्या घेणार आहे आणि त्या सुनावण्या घेण्यासाठी नवीन येणाऱ्या मुख्यमंत्र्यावरती आपल्याला खूप मोठा दबाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचा आहे आणि ही चळवळ आपल्याला लढायची आहे। म्हणजे पुढे आपल्याला ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न जेन्युइन आहेत, जे प्रश्न सामाजिक न्यायाचे आहेत। कुणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी, खरं तर कंटाळा आलाय कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी। कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे, तयारीचा पाहिजे, त्याचं ज्ञान तेवढं पाहिजे। परंतु एक बावळट माणूस उठसूट उठतो आणि दिवसभरामध्ये 3-4 वेळा भूमिका बदलतो आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतो। म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु जरांगे नावाच्या माणसाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळा आलाय। महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे। हाच जरांगे निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की 130 जागावरती बिमोड करायचंय, नायनाट करायचंय, सुपडा साफ करायचंय। मराठ्यानो आता तयारीत राहा, भुजबळांना पाडायचंय। भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जहागिरी आहे का? येवल्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत 40-41 मिटिंगा घेणारा हा जरांगे म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोलला नाही हा, तर धन्या म्हणला, धन्याला पाडायचंय, कळमनुरीमध्ये पाडायचंय म्हणला, परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला, जत मध्ये पाडायचंय म्हणला। अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला पाडायचंय। हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला। पण याच जरांगेला माझं सांगणं आहे की तू जिथं जिथं मेसेज दिला तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली आहेत। त्यामुळं ही मला वाटते जरांगेच्या नावानं ही मी अगदी शेवटची प्रेस घेईन। इथून पुढे ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत। ओबीसीची जातनिहाय जनगणना आहे, ओबीसीना सामाजिक न्याय मिळणं आहे, ओबीसीना बजेटरी तरतूद मिळणं आहे, ओबीसीच्या मुलांच्या वसतिगृहाचा प्रश्न आहे, महाज्योतीचे प्रश्न सुटावेत म्हणून अनेक प्रश्न आहेत, पदोन्नतीचा प्रश्न आहे, दलित बांधवांचे प्रश्न आहेत। एक व्यापक स्वरूपाचा लढा या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभा करत आहोत आणि आता येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो, कारण आम्ही आमची भूमिका पार पाडलेली आहे। आता उत्तरदायित्व किंवा एक इथल्या सर्व जनतेला अपिलिंग सरकार, आणि आम्ही असं म्हणत नाही की आमचेच प्रश्न सोडवा, या महाराष्ट्रामधल्या तमाम 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ इथला मुख्यमंत्री घेणार आहे आणि या 12-13 करोड जनतेचे प्रश्न या मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे। विजन सक्सेस झालं, एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे। कारण ओबीसीच्या समोर
समर्थ पर्याय, समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही. त्यामुळे आम्ही जे काही 8-9 उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मतं दिलेले आहेत, त्याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचू शकतो. कालच जरांगे नावाचा खुलचट बावळट माणूस, कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस, त्याला माझं सांगणं आहे, मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी मी आणलेली आहे तुमच्या समोर, आणि त्या माणसांना किती मतं पडलेले आहेत, त्या 9 उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या आहेत त्याची यादी मला खरं तर या महाराष्ट्राला वाचून दाखवायची. त्यामुळे जरांगे नावाच्या माणसानं थोडासा अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं. खूप आज जरांगेला माझं एक सांगणं आहे, अरे तू भुजबळांना पराभूत करायला गेलास, त्या राजेश टोपेचं काय झालं? आम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये वेळोवेळी सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार करणार करणार. त्याच राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती, लोकवर्गणीतनं उभी केली होती. जरांगे तू कान खोलून ऐक, त्या कावेरीताई खटके यांना 21,000 मतं पडलेले आहेत आणि राजेश टोपेची 25 वर्षाची सत्ता 2500 मतांनी आम्ही घालवलेली आहे. कर ना अनालिसिस, वाच. आम्ही तुझ्यासारखं खोटं नाही बोलत. तू बीडमध्ये 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात? तो 10,000 म्हणला, 25 लाख लोकांची गर्दी झाली म्हणला. त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस, खरं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून 2 समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस, त्याला ही चपराक आहे. महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे. आणि मी ज्या ठिकाणी 9 ठिकाणी सभा घेतल्या ती यादी मी तुमच्या समोर, नाव, मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं, ही यादी मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे. माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठिकाणी तुम्ही महायुतीला पाठिंबा द्यावा, ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे. तर त्यामध्ये मी बघा, जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते, त्यांना 57,000 मतं पडलेले आहेत, एक उमेदवार. दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते, त्यांना 63,000 मतं पडलेली आहेत. जरांगे नीट माहिती घे, आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारांना विचार. मी तुम्हाला गणेश